आज आहे 23 एप्रिल, जागतिक पुस्तक दिवस. बाबासाहेबांच्या पुस्तकांचा दिवस आहे आज. बाबासाहेबांनी एक मनुस्मृतीचं पुस्तक जाळलं होतं, ऐकलं असेल तुम्ही. ते मनुस्मृतीचं पुस्तक का जाळलं असेल? बाबासाहेब आंबेडकर पुस्तकावर प्रेम करणारे व्यक्ती होते. हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. जागतिक पुस्तक दिवस आहे आज, तर आज आपण पुस्तकावरच बोलूया. आज बाबासाहेब आंबेडकर एवढे पुस्तक प्रेमी होते. पुस्तक वाचताना ते कुठच्या कुठं जायचे, भान विसरून जायचे, जेवण विसरायचे, कोण आहे सांगते ते पण विसरून जायचे, कुठं आहे ते पण विसरून जायचे, एवढे पुस्तकात मग्न राहायचे बाबासाहेब. तर बाबासाहेबांनं हे जे मनुस्मृती पुस्तक आहे हे जाळलं का होतं? काय गरज पडली जाळायची? एवढं घृणास्पद होतं का? याच्यात तेवढं काय वाईट काय होतं का जाळलं बाबासाहेबांनी? कारण असं ना दादा, कारण त्या पुस्तकामध्ये असं लिहिलं होतं की मी तुम्हाला सांगू शकत नाही. स्त्रियांना आपलं शरीर ढाकण्यासाठी टॅक्स भरावा लागत होतं. शरीर किती वाढलेलं आहे याचा टॅक्स भरावा लागत होतं. शरीर लपत असेल तर त्याला तुम्हाला सजा होत होती. तर विचार करा, ह्या पुस्तकात अशा पद्धतीचं लिहिलं होतं. तर काही औलादी म्हणतात की बाबासाहेबांना पुस्तक वाचलंच नाही हे मनुस्मृती, म्हणून जाळलं. पुस्तक वाचलं असतं तर बाबासाहेबांना मनुस्मृती पुस्तक जाळलं नसतं. या हरामखोरांना माहीतच काय आहे. तुम्हाला वाटत असेल की मनुस्मृती पुस्तक हे चांगलं आहे तर आपल्या घरी ते अंमलात आणा, संविधान अंमलात आणू नका आणि मनुस्मृतीसारखे जगा. म्हणजे तुमच्या बहिणीला, आईला जसं मनुस्मृतीमध्ये भोंगळे दाखवले आहे त्या पद्धतीने दाखवा. म्हणजे संविधान तुमच्या घरी लागू करू नका, मनुस्मृती लागू करा असं म्हणू शकल मी. काय वाटतं तुम्हाला? माझ्या बोलण्यामध्ये काय वाटतं नक्की कमेंट करा. आज आहे जागतिक पुस्तक दिवस, म्हणजे बाबासाहेबांच्या पुस्तकांचा दिवस. जय भीम, जय शिवराय. नक्की कमेंट करा.